पहिल्या बॉलवरती सिंगल आली. स्पीड अप घ्या SD11 गणेशवाडी. खूप वेळ घेत आहे. त्यामुळेच मात्र पोलबॉल टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने उमेश होता त्या ठिकाणी. आणि सिंगल आले. स्ट्राईक रेंजला पुन्हा एकदा केलाय रवीच्या बॅट मधून एक मोठा ऑन साईडला ठोकलाय षटकार. रवीच्या बॅट मधून षटकार आलाय. टॉस पडला नसेल इंडियाचा टॉस नाही पडला. आणखीन एक मोठा फटका आहे बॉलच्या खाली आणि पकडला जातोय झेल. गोलंदाज पास बॅक टू प्लीज सवत संघ. दीपक आलाय. स्पीडअप घ्या थोडंसं. मेगा फायनलची लढत सबादे विरुद्ध गणेशवाडी. दोन संघांमधली ही मॅच. आयोजक बाबा यांचा पुढचा बॉल दीपक साठी. फटका चांगला आहे. आल्या आला प्रहार चढवलाय दीपक प्रहारच्या बॅट मधून षटकार. स्वागत केलंय षटकाराने बाबाचं. आओ स्वॅग से करेंगे स्वागत. षटकार. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. किती झाला 14 धावा धाव फलकावरती. लास्ट बॉल आहे. हा लास्ट बॉल. यावेळेस गोल टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय आणि 2 धावा व शेवटच्या बॉलवरती जरूर आल्या. टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर जाऊन पोचते 16 या धावसंख्येवरती. पहिलं षटक समाप्त बाबा यांचं आणि धावसंख्या जर पाहायला गेली तर 16. शेवटचं षटक RF टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईकला मात्र अजिंक्य असेल. या कशा पद्धतीने मात्र हे षटक हाताळतील. आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी या लॉंग स्टॉपला आपण पाहायला गेलं तर गणेशवाडीचे सुपुत्र आणि हार्ड हिटर विकास वरती देखील या मॅचचा आनंद घेत आहे. गणेशवाडीचे आहेत. हा आनंद घेत असताना प्रत्येक गणेशवाडीकर आणि त्याचबरोबर सवादेकर पाहायला मिळतात. लाल टी शर्ट घातलाय बघ समोर. लाल टी शर्ट घातलाय बघ बॅनरच्या बाजूला. करतोय 6 धावांसाठी हवाई सफर. भोकलाई षटकार अजिंक्यच्या बॅट मधून. भारी वाटतं ना ते समोर पॅनलच्या बाजूला एक पोरगा पक्काची गडी घालून त्यावेळेस मात्र खराब लाईन आणि लेन व्हाईट बॉल. कधी आपण पाहायला गेलो तर सोडून जाणारा हा बॉल व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. नंतर मात्र पहा केलाय आणि 6 धाव बुक केलाय. फटका मात्र पाहायला मिळाला. आणि आपल्या टीव्ही स्क्रीन वरती विकास वैरीला पाहतोय आपण.
नक्कीच त्यांनी हात दाखवलाय, समर्थन देत आहेत गणेशवाडी संघाला. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी निघून चाललाय फाईन लेग रिजन मध्ये, दुसऱ्या धाबेसाठी जागा सोडली आहे. आणि तिथे मात्र पहा काय घडलंय, काय घडलंय, काय घडलंय. 2 धावा, 2 धावा या ठिकाणी मिळवल्यात. रनआउट होण्याची चान्स मात्र हुकवलाय. किती झाला? 31 धावा. पुन्हा एकदा हुक केलाय आणि धावांची भूक पूर्ण करणारा आलाय सरकार. 4 धावा आल्यात. 4 चेंडू आणि 35 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 35 झाला. 35 धावा झाल्यात टीम समध्ये संघाच्या. पुन्हा एकदा, अरे बघतोस काय रागाने, षटकार मारलाय वाघाने. अगदी डीमार्टच्या दिशेने ठोकलाय हा षटकार. फुलातून फटका अजून त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 6 धावांचा हा टोला षटकार आलाय. किती झाला रे? 47. 41 धावा. शेवटचा बॉल. काय फटका सजवलाय. अगदी पुन्हा एकदा फटका, तीच कला. ऍक्शनला रिॲक्शन, टायमिंग प्रॉपर, ताकद नजाकत यांचा परफेक्ट मिलाप. शेवटच्या बॉलवर देखील फटकार आलाय. या ओव्हर मध्ये 31 धावा आल्यात. 47 झालाय. 12 बॉल 48 धावांची गरज. टीम 11 गणेशवाडी या संघाला विनंती करेन सभापती संघ, चला या फिल्डिंग लावून घ्या कारण वेळ कमी आहे. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. तसं आपण आवाजामध्ये करूया परिवर्तन. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन त्यांच्या वाणीतून आपण ऐकलं आणि खूप चांगली शब्दरचना आणि प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध केलं. आमचे साथी समालोचक अर्थातच सुनील लांबोर सर यांचा आवाज आपण ऐकूया सेकंड इनिंग साठी. धन्यवाद. थँक सो मच आशिषजी चोरगे, व्हॉइस ऑफ कराड यांना आपण मायक्रोफोन वरती ऐकत होतो या फायनलच्या पहिल्या सत्रामध्ये. आता सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे जिथे मात्र विजयासाठी धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 48 धावा इथून तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 48. आज षटकार तुम्हाला इथून मारावे लागतील. 12 बॉल मध्ये 8 षटकार इथून मात्र मारावे लागतील. आता बॅटिंग करत असताना या टीमला बॅट्समन सुजित कडे ती क्षमता आहे. बॅट्समन सचिन देसाईकडे ती क्षमता आहे. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. चला प्लीज सभासद संघ, आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली. तुम्हाला 2 ओव्हरची मॅच खेळायची होती, आम्ही हो बोललो. आता आमची देखील इच्छा पूर्ण कर. तुम्हाला वेळ वाचवायचा आहे. तुम्ही थोडीशी घाई करा. आपले मान्यवर मॅच एन्जॉय करतात, ते देखील आपल्या कामातून वेळ काढून लाख मुलाचा वेळ स्पर्धेला त्यांनी दिला. यावेळेचा हा बॉल देखील करण्याचा प्रयत्न एकदा कम्प्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावतोय आणि 2 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत. 11 बॉल मध्ये 46. 15 बॉल अजिंक्य या खेळाडूच्या त्या बॉलवरती 2 धावा आता प्राप्त झालेल्या आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई
तर मेगा फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळतो. कोण पडणार कोण लाईव्हच्या माध्यमांना ही स्पर्धा कव्हर केली जाते. रुपयाची सावंत आणि शिवराम टीम सरांच्या माध्यमांना खूप चांगली या बॅट्समनला शांत ठेवत नाही. चांगली बॉलिंग बॉलर अजिंक्यची आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळी यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याला खोदून काढला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. डेंजर एंडला बॅटर धावत होता आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. काय धावला कंप्लीट केलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग. 9-44. याही वेळेला बॅट्समनला शांत ठेवलं होतं परंतु पंचांचा इशारा आला आहे. तेव्हा वाईट बॉल आहे. कारण 9 बॉल 43 करायचा आहे. 9 बॉल 43 धावा. 43 धावा 9 चेंडू. काय घडणार काय मिळणार यावेळेला साहिल सेलिब्रेशन कमी प्रमाणामध्ये आपण करा कारण मित्रांनो वेळ कमी आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅड लाईटचा सामना करावा लागू शकतो. भाग्यवान आता बॅट्समन सुजित बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन पहा किती केलं गेलं. नाही या विकेटचं महत्व भरपूर होतं. कधी सामना बाजूने जिंकवणारा खेळाडू परंतु या फायनलच्या मॅच मध्ये थोडासा अपयशस्वी ठरला. नवीन भाग्यमध्ये भाग्य उजळेल का पाहूया आता आपल्या संघाचे भाग्य मॅच मध्ये केलं हे मान्य नाहीये. अजिंक्यच्या माध्यमातून आणखीन एक म्हणजे बॅटिंग वाढलेली 7 मध्ये 43 करायचे आहेत. याही वेळेला चांगला बॉल ऋषी पहा. ऋषी बॉलच्या मागे बॉलला पोचतोय. चांगली पैकी त्याची राहिली आणि 55 इशारा वाईट 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे आता 7 बॉल 4 करायचे आहेत. 7 बॉल 40 धावा. अजिंक्यच्या स्पेल मधील अजून 1 बॉल बाकी आहे. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. 1 धाव कंप्लीट झाली. क्रिकेटमध्ये फुटबॉल प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. पायाच्या साह्याने या बॉलला जरूर फील्ड केलं. आता येणारे बॉल 6 आणि 6 उत्तम चांगली चला म्हटलं नाही. आता आपल्याला धाव बॉलिंग ट्रॅक वरती मेगा फायनलची मॅच 6 बॉल मध्ये 39 करायचे आहेत. पहिला बॉल दीपकचा पहिलाच बॉल ऑफसाईडला फटका खेळलाय. बॉलच्या मागे खेळले धावते आणि आता धाव कंप्लीट झाली. पाच मध्ये 38 करायचे आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला फटका अप्रतिम आहे. स्ट्राईक पासून हा खेळाडू दूर होता. आता स्ट्राईक मिळाली आणि स्वतःला जाता जाता सिद्ध करतो या मॅच मध्ये. जबरदस्त फटका सचिनच्या बॅट बना षटकाराला. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत.
32 अशक्य काम आहे. लिहून घे का चौबार आणखीन एक जबरदस्त फटका. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. 2 एक धाव कंप्लीट डायरेक्ट बक्षीस आहे. आणि 1 तास धावेवरती इथे शांत राहावं लागतंय. यावेळेला आणखीन एक तेज आणि करार बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील डॉट बॉल. बरोबर आहे. आता समीकरण अवघड होत चाललंय. करायचं आहे 2 बॉल मध्ये. पण मागपासून आता आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. सगळे जवळ आता विजयाच्या उमेदवारांची संघ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे श्री सद्गुरू बाबा महाराज हा संघ आपल्याला पाहायला मिळतो.